नमस्कार, मी श्रीकांत उंबरीकर. आपण पाहतात ॲनालायझर न्यूज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. हा व्हिडिओ आता आज तुमच्यासमोर येतो आहे आणि 2 दिवसापूर्वी समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा त्याचं लोकार्पण झालं. त्या निमित्तानं ज्या अतिशय नकारात्मक अशा बातम्या बाकीच्या काही माध्यमांनी लावल्या, मला त्याचं काही फार आश्चर्य वाटत नाही. कारण की हे लोक आधीपासूनच नकारात्मक असे राहिलेले आहेत. कुठलीही गोष्ट असो त्याच्यामध्ये काही चांगलं बघायचं नाही. आणि हे जे सगळं विकास विरोधी धोरण राहिलेलं आहे त्याला आता सगळं लोक पण किंमत द्यायला तयार नाही. आता या बातम्या काय लावल्या की जेव्हा की 701 किलोमीटरचा हा समृद्धी महामार्ग डिक्लेअर केलेला होता, जाहीर झालेला होता, नागपूरपासून मुंबईपर्यंत असं म्हणत असताना मुंबई हा शब्द तो सगळा परिसर ह्यानं वापरला गेलेला होता, ह्याच्यासाठी वापरला गेला होता. आणि प्रत्यक्षामध्ये ठाण्या प्रवेश करत असताना आमनेपर्यंत ह्या ठिकाणापर्यंत ते सगळं नियोजन होतं. त्या पद्धतीने परवा पूर्ण झालं. आता मुद्दा असा उपस्थित होतो की हे सगळं आधीपासून आहे, हे माहीत आहे हे काय आणि कसं होणार आहे. तसं असताना सुद्धा आता प्रत्यक्ष तो प्रकल्प शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालं, त्या प्रसंगी बातम्या काय लावायच्या की प्रत्यक्षामध्ये मुंबईमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचायचं असेल तर अजून 2 तास लागणार, मग 6 तासात किंवा 7 तासामध्ये नागपूरहून मुंबईला येणार कसे. म्हणजे इतके निगेटिव्ह आहेत की ज्यांनी हा सगळा जो टप्पा होता नागपूरपासून निघून इगतपुरीचा, सगळ्यात अवघड इगतपुरीच्या नंतरचा डोंगरातला जो सगळा टप्पा होता आमनेपर्यंतचा, तो पार करून म्हणजे सगळी अडथळ्याची शर्यत पूर्णपणे पार करून आधीच्या नियोजनातला जो मुद्दा होता मुंबईमध्ये प्रवेश करताना किंवा मुंबईच्या सीमेपर्यंत आणून ठेवायचा, त्या पद्धतीनं तो पूर्ण झालेला असताना मग ही जी टीका आता तुम्ही नेमकी करता आहात, ते म्हणतात ना शुभ बोल रे नाऱ्या, म्हणजे एखाद्या मंगल प्रसंगी वाईट बोलणारं जसं पोट्ट असतं तसं. मग तुम्हाला हे माहिती नव्हतं आधीपासूनची गोष्ट ही. बरं, असं नाही की जाहीर केलेले आमनेपर्यंत होईल आणि इगतपुरीपासून आणून सोडून दिलं आणि हात वरती केले. हा शेवटचा टप्पा जो सगळ्यात आव्हानात्मक होता तो पण म्हणजे या महाविकास आघाडीच्या काळात तर सगळंच ठप्प झालेलं होतं. त्याच्यानंतर हे जे सरकार म्हणजे एकनाथ शिंदे तेव्हा मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, ते जे सरकार आलेलं होतं, जून 2022ची गोष्ट आहे. त्या सरकारला आता 3 वर्ष पूर्ण होत आहेत. या 3 वर्षाच्या काळामध्ये शिर्डीपर्यंतचा एक टप्पा, त्याच्यानंतर नाशिकपर्यंतचा एक टप्पा, दुसरा इगतपुरीपर्यंतचा टप्पा आणि आता हा शेवटचा टप्पा, असे 3 टप्पे त्याच्यानंतर पार पडलेले. आणि हे सगळं या 3 वर्षात झालेले. मग हे सगळं आधी का नव्हतं झालं त्याच्यावरती काहीच बोलणार नाहीत हे. आणि आता त्या आमनेपर्यंतचा जो टप्पा पूर्ण झालेला आहे, ज्याचं लोकार्पण झालेलं आहे, वाहतुकीसाठी खुला झालेला आहे आणि तिथपासून पुढच्या अडचणी कशा आहेत आता हे सांगताय. म्हणजे कसं झालं माहिती आहे का, मी तर म्हणतो की समजा अजून पुढचे जे सगळे टप्पे ते प्रत्यक्ष महामार्गाचा, समृद्धी महामार्गाचा भाग नाही आहेत, पण स्थानिक प्रशासन म्हणा किंवा राज्य शासनाने पुढच्या ज्या सगळ्या ह्याच्यासाठी आत्ताचीच गोष्ट अशी आहे की वाशीच्या पुलाचं रुंदीकरण पूर्ण झाले. त्याच दिवशीची गोष्ट आहे. ज्या दिवशी ह्या टप्प्याचं लोकार्पण झालं त्याच दिवशी वाशीच्या पुलाचं रुंदीकरणाचा जो एक काम चालू होतं ते पूर्ण होऊन तिथल्या वाहतुकीच्या कोंडीवरती एक काही प्रमाणामध्ये समस्येवरती उत्तर मिळालं. आत्ताचीच गोष्ट आहे ही. तसेच आता ह्याला लागून असलेले जे पुढचे सगळे उन्नत मार्ग आहेत सगळे किंवा जे काही पूल बांधायचे आहे त्याच्यातल्या काहींचं काम पूर्ण होऊन कदाचित ही पण शक्यता आहे अजून 1-2 वर्षामध्ये हे म्हणतात त्याच्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत जाता येऊ शकेल. पण हे काही ते सांगणार नाहीत, पाहणार नाहीत, बोलणार नाहीत त्याच्यावरती. आता निगेटिव्ह अतिशय वाईट पद्धतीनं बोलताना काय म्हणणार की तुम्ही फक्त मुंबईच्या वेशीपर्यंत आलेल्या, प्रत्यक्षात मुंबईमध्ये तर जाताच येत नाही आणि मुंबईची समस्या तशीच आहे. काल मुंबईपर्यंत यायची अडचण होती ते हे कबूल करणार नाहीत. हा जो 701 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झालेला आहे त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. खरं तर त्या लोकार्पण सोहळ्यामध्येच शक्तिपीठाचा सुद्धा उल्लेख केला गेलेला आहे. शक्तिपीठ महामार्गाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि लवकरच त्याचंही काम गतीनं सुरू होईल. पण बातम्या काय निगेटिव्ह लावायच्या, नकारात्मक पातळीवरच्या लावायच्या. शेतकऱ्यांचा कसा विरोध आहे, पिकाखालच्या जमिनी कशा. आम्ही वारंवार शक्तिपीठाचे जसे जसे अपडेट यायला लागले तसे तसे आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ करायला लागलो.
अतिशय निगेटिव्ह पातळी होती, नकारात्मक पातळीवरती हे केलं जात आहे. याच काळामध्ये बाकीच्याही रस्त्यांची कामं चालू आहेत. किंवा मी तुम्हाला अतिक्रमणावरती आम्ही कालच व्हिडिओ टाकला. आपल्याकडचं महाराष्ट्रातलं पण ते आदेश आहेत, बाहेरचे पण आहेत, नदीपात्रातले पण अतिक्रमण काढा असं आहे. ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतात चालूच आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली. इथे नांदेड सारख्या शहरामध्ये म्हणा किंवा छत्रपती संभाजीनगर, आत्ता मी ज्या ठिकाणावरून हा व्हिडिओ करतो आहे तो छत्रपती संभाजीनगरचा बीड बायपासचा हा जो सगळा परिसर आहे, तिथली अतिक्रमण आत्ता, आज 3रा दिवस आहे, चालू आहे काढ, मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि ते सर्व्हिस रोड जे आतले ते पूर्णपणे मोकळे केले गेलेले आहेत. आत्ताची गोष्ट आहे. हे सगळं समोर घडत असताना जेव्हा की विकासाचे दिशेनं सगळेच वाटचाल करतायत, मग तो समृद्धी महामार्ग असो, अतिक्रमण काढणं असो, किंवा मी तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरची पण बातमी सांगतो. इलॉन मस्कनी ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडायचा निर्णय घेतला, किंवा त्यांची जी काही आताची सगळे जे निर्णय आणि धोरणं आहेत ती व्यवसायाला अनुकूल नाहीत आणि आम्ही त्यांचं काही ऐकणार नाहीत. ज्या पद्धतीनं जागतिक पातळीवरती बाजारपेठ विस्तारित चाललेली ती आपल्या देशापुरती आपण मर्यादित ठेवावी असं नाही. ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आपला व्यवसाय होऊ शकतो त्या ठिकाणी वाढ करायची संधी आपल्याला मिळाली पाहिजे, विस्ताराची संधी मिळाली पाहिजे, असं एक जागतिक पातळीवरचं धोरण इलॉन मस्क सारखा मोठा उद्योगपती घेतो आहे. स्वतःच्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला सुद्धा बाजूला ठेवून. म्हणजे ही एक फार मोठी गोष्ट आहे की विकासाच्या दिशेनं सगळं जग कशा पद्धतीने विचार करत चाललेले त्याचं एक नमुना, छोटंसं उदाहरण म्हणजे इलॉन मस्क. हे आपल्याकडे समजून न घेता, म्हणजे तुमच्याकडे कस्टमर आहेत मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे उद्योग तुमच्याकडे वाढले पाहिजे, तुमच्याकडे जास्त ते फायदेशीर आहे, हे परदेशातल्या उद्योगपतींना सुचतंय आणि ते प्रत्यक्षामध्ये कसं करता येऊ शकेल ते पाहत आहेत. इलेक्ट्रिकल व्हेकल्सची मोठी डिमांड भारतामध्ये आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरचे ते उद्योग कसा वाढवा म्हणून आपल्याकडे प्रोत्साहन देत असताना आमचे लिब्रांडू सगळे संपादक त्याच्यामधून यांना काड्या दिसतात नुसत्या, आणि हे बौद्धिक काड्या करत राहतात की त्याच्यामध्ये तुमचं अवलंबित्व चीनवरती कसं आहे, आणि जर चीननी सगळ्या नाड्या आवडल्या तुम्ही काय करणार, हे परत पुन्हा आपली चीनी बुद्धी उजळून टाकायला लागलेत. अरे त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं, स्वतः चीनला सुद्धा जे काही उत्पादन करायचे जर त्यांना त्यांच्याकडे कस्टमर नसेल, गिराईक नसेल, तर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ते पाठवण्यासाठी त्यांना पण धडपड करणं, त्यांना म्हणजे उद्योजकांना करणं आहे ना. जर अमेरिकेच्या धोरणावरती मतभेद व्यक्त करून इलॉन मस्क सारखा उद्योजक काही वेगळा विचार करत असेल तर हे चायनामध्ये पण शक्य आहे ना. चायनामधली सगळी जी काही दडपशाही चालती ती त्यांच्या लोकांवरती चालते. त्यांच्याकडे गुंतवणूक केलेले जे बाहेरचे उद्योजक आहेत किंवा बाहेरचा पैसा आहे त्याच्यावरती अशा पद्धतीची दडपशाही स्वतः चायनाला करता येणार नाही, शी जिनपिंगला करता येणार नाही. समृद्धीच्या निमित्तानं विकासाचं दिशेनं जी वाटचाल अगदी राज्याच्या पातळीवरती, देशाच्या पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती, या सगळ्याच पातळीवरती जेव्हा चालू आहे आणि त्याला पोषक अशा घटना अतिक्रमण हटाव मोहिमेसारख्या जेव्हा घडत आहेत, किंवा इलॉन मस्क जे मी उदाहरण सांगितलं की जागतिक पातळीवरती सुद्धा असे येणारे अडथळे दूर करून त्याच्या विरोधामध्ये उभं राहायची एक ठामठोक अशी भूमिका जागतिक पातळीवरती उद्योजक घेत आहेत. हे सगळं म्हणजे एकाच चित्राचे वेगवेगळे छोटे छोटे घटक आहेत, बिंदू आहेत. ते जोडल्याच्या नंतर जगाच्या पातळीवरचं विकासाचं चित्र हळूहळू स्पष्ट होत चाललेले, त्याची दिशा स्पष्ट होत चाललेली, ती फक्त आपल्याला शांतपणे आणि व्यवस्थित समजून घ्यावी लागेल. आणि भारताच्या देशामध्ये ज्याच्यासाठी अतिशय अनुकूल असं वातावरण आहे तेव्हा आपण त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा घ्यायला पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.